मोबाईलमधली बॅटरी तर माझी पूर्ण संपलेली आहे. आता मी आणि गोप्रोमधला काय माहिती नाही मला, पण मी अंदाजे ट्राय करतो आहे. आत्ता मी कुठे फिरतो आहे? बोरमन पार्क प्रोफेशनल सेंटर 850. हे पहा, इकडे आलेलो आहे मी. पहा 9th स्ट्रीट. मी कुठे जायचं आहे आता? मी पलीकडच्या लेनला जाणार आहे खरं तर. बाबा तर दिसतं इकडे. हो सॉरी. तो पलीकडचा रस्ता मला माहिती आहे. मिशिगन स्ट्रीटच आहे. हा नवीन आहे म्हणून या रस्त्याने फिरतो. हॅलो. दोघे फिरत आहेत, मिस्टर अँड मिसेस. हे M2000 ही पण खूप लांबून मला ही बिल्डिंग दिसत होती. हा तसा सिटी म्हणजे डाऊनटाऊनच्या पेक्षा वेगळा रस्ता आहे. चला फिरूयात. नेहमी डाऊनटाऊनमध्ये तर भरपूर फिरलो आहे, तर थोड्या वेगळ्या रस्त्याने फिरूयात. पण कदाचित हा रस्ता निघेल तर मला माहिती आहे. शील्ड म्युझियम आणि फील्ड म्युझियम तिकडे निघेल हा रस्ता, जर मी चुकत नसेल तर. शील्ड म्युझियम पण मी पाहिलेलं आहे आणि फील्ड म्युझियम पण पाहिलेलं आहे. पाहिलेलं आहे तर शेजारीच आहेत, पण त्याची तिकीटं जास्त असतात. 10-20 साऊथ बाशला मी फिरतो आहे. वाबाश आलं इकडे. पलीकडे जायचं असेल तर ते माहिती आहे, त्यामुळे मी पलीकडचा रस्ता चूज नाही करत. हाय. मी पण मेट्रो ऑपरेशनल आहे की नाही माहिती नाही मला, म्हणजे अजून तरी गेलेली नाही आहे समोरून. मी EL सोडलेलं आहे कदाचित. कोलंबिया कॉलेज शिकागो पैसे मी आलेलो आहे कदाचित नाही, हे समोरच दिसतंय, त्यामुळे मी कदाचित कशाला म्हणू. हो की नाही. मी पण ही बिल्डिंग मी आधी हिस्टॉरिक प्लेस जास्तीत जास्त घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता कैथे येणार आहे किती नाही मला माहिती नाही आहे खरं. त्यानंतर दुसरा एक एन्जॉय केलेला आहे, बऱ्याचशा फॉरेनरबरोबर उगीच आपलं टाईमपास केलेला आहे, बोललेलं आहे. एक शब्द जरी बोललं तरी फॉरेनरशी बोलल्यासारखं असतं माझ्या दृष्टीने. आणि ते स्वित्झर्लंडचे जे मिळाले होते त्यांच्याशी बराच वेळ मी स्पेअर केलेला आहे. इन द सेन्स आपल्या इन जनरल वेळ घालवलेला आहे. इकडे ही मेट्रो आहे ऑपरेशनल. पुढे मी तर परवा रूझवेल्ट रोडलाच आलो की हो, म्हणजे अगदीच बाहेर पडलो आहे मी. आणि मला खूप चालावं लागेल, मी जास्त फापलत नाही. मी पुन्हा डाऊनटाऊनमध्ये जातो आता. इकडे गेलो की मी डाऊनटाऊनमध्ये जाईन. थोडंसं परत रिपीट होईल, कारण पलीकडच्या रस्त्याने मी जर गेलो तर मिशिगन
लेकच्या रस्त्याने जाईल आणि त्या रस्त्याने जायची माझी इच्छा ती केवळ एवढ्यासाठी नाही आहे की मी बऱ्याच वेळा किंवा मॅक्झिमम टुरिस्ट त्याच रस्त्याला फिरत असतात, त्यामुळे मी तो अवॉइड करण्याचा प्रयत्न करतो आहे. समोर मला रुझवेल युनिव्हर्सिटी दिसते आहे आणि त्याच्या पुढे थोडंसं ट्रम्प टॉवर पण दिसतो आहे. इथे दिसते का बघूया ना. हां, दिसते थोडंफार. हे आपण पाहिलेलं आहे, हे जाताना शूट केलेलं आहे. केवळ नाईलाजाने मी आता मिशिगन ॲव्हेन्यूला चाललो आहे. माझी जायची, तुम्हाला म्हटलं असेल, जायची इच्छा नाही आहे, पण केवळ नाईलाजाने चाललो आहे. आणि काही थोडेफार तासच डाऊनटाऊनमध्ये राहिलेले आहेत, त्यामुळे एंड बहुतेक माझा मिशिगन लेकलाच, मिशिगन ॲव्हेन्यूलाच होईल. ते समोरचं ते गार्डन आहे, मी ते पाहिलेलं आहे, खरंच पाहिलेलं आहे. म्हणजे कोलंबिया कॉलेज शिकागो, आणि छोटे रस्ते असे असतात मधले. ते म्हणलं ना मी तुम्हाला, ते गार्डन आहे आणि तिथे एक समोर पुतळा आहे. खरं मी एका यूट्यूबरकडे पाहिलं होतं, त्याने पट्ट्याने सांगितलं मला की अब्राहम लिंकनचा तो स्टॅच्यू आहे. पण तो इनफॅक्ट मला माहिती होतं तो अब्राहम लिंकनचा स्टॅच्यू नाही आहे म्हणून. माझ्यासारखे बरेच यूट्यूबर आहेत जे आपल्या मनाचं सांगतात. त्यामुळे मी नाईलाजाने मी पण माझ्या व्हिडिओमध्ये म्हटलं की अब्राहम लिंकनचा स्टॅच्यू आहे, पण तो अब्राहम लिंकनचा स्टॅच्यू नव्हता. मी जवळ जाऊन वाचलेलं आहे म्हणून सांगतो. हा, हे एक्स्ट्रीम एंड आहे एक, आणि जे स्काय स्क्रॅपर आहेत पुन्हा ते तिकडच्या बाजूला आहेत. इकडे ऊन आहे, त्या बऱ्याच गोष्टी माझ्या नकळत होत आहेत म्हणा किंवा चुकून आलेलं आहे. त्यापैकी हे एक आहे. मी जसं म्हटलं तुम्हाला, मी मिशिगन ॲव्हेन्यूला जाणार नाही आहे, पण त्याच्यापेक्षाही मला एक हे राहून गेलं होतं माझं, मुंडके नसलेल्या माणसांचे पुतळे. हे मी वाचलं होतं, पण याच्या जवळपास फिरलो होतो तेव्हा हे सापडलं नव्हतं. तर आताच ते जाताना सापडलं आहे मला, मुंडके नसलेले माणसांचे पुतळे. हे पुढे जाऊन दाखवतो. हे लोखंडाचे आहेत, मुंडके नसलेल्या माणसांचे पुतळे. हे बसमधनं मी बऱ्याच वेळा पाहतो, आणि आता जवळ आलो आहे त्याच्या. तिकडे तर गुच्छच्या गुच्छच आहे. हे पाहिजे, एकदा त्या कोपऱ्यापर्यंत जाऊन तिथनं रिटर्न राहू. ऊन अतिशय कडक झालेलं आहे राव. हे लोखंडाचं आहे, म्हणजे हात लावावं की नाही. हो, लोखंडाचं आहे. वाजून दाखवलं तुम्हाला. ही बिल्डिंग बघा, अरे बापरे, इथे तर गुच्छच आहे. इकडे गुच्छ आहे आणि तिकडे थोडेफार आहेत. हा एकटाच सिंगल आहे. आणि पुन्हा शिकागोची माझी सगळ्यात डाऊनटाऊनची आठवण तर ती समोरची बिल्डिंग, ही समोरची बिल्डिंग पाहिजे. ही लंबोळकी दिसते ना ती बिल्डिंग, ते हॉटेल रेजिन, हे हॉटेल रेजिन
इथे आम्ही एक दिवस स्पेंड केलेला आहे. माझ्या मुलाने इथे आमच्यासाठी एक दिवस बुकिंग केलं होतं. आम्ही तिथे राहिलेलो आहे एक दिवस. 5 स्टार हॉटेल आहे. आता हे बॅक स्क्रीनला दिसणार नाही, त्यामुळे जर दिसलं तर ठीक आहे, पण एक चांगली आठवण आहे आपली. यावेळची शिकागोची ट्रीप हॉरिबल वर्थ झाली आहे, मौल्यवान ट्रीप झालेली आहे. आता इकडे उन्हात चालणार नाही आहे, मी बिलकुल चालणार नाही आहे. मी सावलीने कडेला जाणार आहे. 2 माझे पॉईंट खूप चांगले झाले. हा एक मुंडके नसलेले पुतळे आणि त्यानंतर डर्बन रेल्वे स्टेशन, पब्लिक लायब्ररी तर काय पाहिलेली होती, त्यात काय विशेष नव्हतं. सावलीत जातो मी पहिलं. 65-70 मजल्याची बिल्डिंग आहे. मला मोजता पण येईना खरं तर. मी लॉनवर पडून मोजण्याचा प्रयत्न करतो आहे, पण मोजतासुद्धा येत नाही खरं. कारण थोडंसं झाड आहे मध्ये. अदरवाईज या कॅमेऱ्यामधनं किती दिसेल मला सांगता पण येणार नाही. ॲब्सोल्युटली मोजता येत नाही. मला वरचं टोक इथून दिसतं आहे, तुम्हाला त्या कदाचित त्या स्क्रीनमध्ये दिसणार नाही. आणि मी झोपून पाहत असताना मला लिटरली खरोखर मोजता येत नाही. मी 2-3 वेळा मोजायचा प्रयत्न केला आणि मी आता जरा रेस्ट घेतो आहे. मी म्हटलं जसं की ह्याच्यावर आपलं मिशिगन ॲव्हेन्यूला यायचं नाही, पण माझं हे आवडतं ठिकाण आहे. म्हणजे रेस्ट करायला मी मोस्टली या पार्कचाच उपयोग केलेला आहे. हे संपूर्ण पार्क आहे. समोर जो पुतळा आहे तो मला एकाने म्हणजे मी एका व्हिडिओमध्ये वाचलं होतं की तो अब्राहम लिंकनचा पुतळा आहे, पण तो अब्राहम लिंकनचा पुतळा नाही आहे. मी जवळ जाऊन पाहिलेला आहे. त्याच्याशिवाय मागे पण तुम्हाला आपण हे मुंडके नसलेल्या माणसांचे पुतळे आपण पाहिलेले आहेत. मी झोपून दाखवतो आहे. तो तिकडे थोडंफार दिसत असेल मुंडके नसलेले माणसांचे पुतळे. आता थोडा आराम केल्यानंतर जरा बरं वाटतं आहे. झोपून हा व्हिडिओ घेतो आहे. झाला व्हिडिओ तर झाला, नाही झाला तरी आनंद आहे आपल्याला. आणि माझा अडचण अशी आहे की मोबाईलमधलं माझं स्टोरेज पूर्णपणे संपलेलं आहे. थोडंफार पण स्टोरेज नाही आहे. आणि ह्या गोप्रोमध्ये किती आहे ते मला 1 तास 35 मिनटाचं दाखवतं येते. बॅटरी माझ्याकडे फुल आहे. गोप्रोच्या बॅटरीचा मला प्रॉब्लेम नाही आहे, कारण 2 बॅटऱ्या आहेत आणि माझ्याकडे चार्जिंग करायचं पण साहित्य आहे. काय म्हणतात त्याला, काय ते दरवेळेला माझं असंच होतं, विसरलं जातो. काय बरं, चार्जिंगचा प्रॉब्लेम नाही आहे, फक्त स्पेस नाही आहे, स्टोरेज नाही आहे, हीच अडचण आहे. हा जो पुतळा आहे तो एकाने गाड्याने मला सांगितलं, माझ्यासारखाच एखादा यूट्यूबर असेल, की अब्राहम लिंकनचा पुतळा मी पाहिला आहे. हा अब्राहम लिंकनचा पुतळा नाही आहे आणि त्याच्यापासून थोड्या अंतरावरच हे पाहिजे समोर दिसत असेल ना, ते मुंडके नसलेल्या माणसांचे पुतळे आहेत. आपण तिथला व्हिडिओ घेतलेला आहे. आता त्या रोडवर आहे म्हणून मी पुन्हाही दाखवतो आहे. आणि ह्या गार्डनमध्ये असं झाडाखाली बसून आराम केला. आणि ही बिल्डिंग मी मोजत होतो की जेणेकरून किती मजली आहे, पण झोपून मला तर काय दिसलीच नाही, म्हणजे मोजता आलेच नाही. तर आता मी रस्त्याच्या कडेला उभा आहे, म्हणजे अगदी त्या बिल्डिंगच्या, तरीसुद्धा मला ते मजले मोजता येत नाही आहेत. सूर्याची आहे समोर ठीक आहे, पण त्याचे किती फ्लोअर आहेत ते मला सांगता येणार. इतकी मोठी बिल्डिंग आहे. आणि हे मिशिगन लेकवर आहे. आता आपलं मिशिगन ॲव्हेन्यूवर आहे. खरं मी सारखं म्हणतो आहे मिशिगन ॲव्हेन्यूवर जायचं नाही, पण खरं सांगायचं तर सगळ्यात चांगला प्लेस शिकागोमधला ना मिशिगन हे ॲव्हेन्यू हाच आहे. हे गार्डन आहे. इकडे मी बऱ्याच वेळा इन द सेन्स सारखं अशा इथे आराम करायला मी
इथं थोडंसं रिलॅक्स झाल्यानंतर मग फिरायला मजा येते. तेव्हा मी हा पुतळा पाहिला होता, पण मला तो अब्राहम लिंकनचा आहे हे नव्हतं माहिती, आणि नाहीच्यामुळे म्हणा जर ते ब्लॉगिंग करणं म्हणा किंवा गोप्रो यूज करणं याच्यासारखं चांगलं ठिकाण नाही आहे, बिलीव करा. ही पण बिल्डिंग किती मोठी आहे माहिती नाही आहे, मजले मोजता येत नाही. मी आता व्हिडिओ बंद करून मग एकदा मोजण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे मी तुम्हाला पूर्ण सांगू शकतो. आता ही जी बिल्डिंग आहे ही मी फिजिकली मोजली, मला 52 मजले मोजता आले वर खालपासून ते शेवटपर्यंत. 1-2 मजले इकडे तिकडे असतील, पण ही बिल्डिंग मोजताच आली नाही आहे अजूनही, आणि ह्या मोजण्याचा प्रयत्न केलेला नाही आहे मी. हां, तर मी म्हणत होतो की ब्लॉगिंगसाठी म्हणा किंवा गोप्रोसाठी सर्वात चांगला प्लेस आहे हे. आता गर्दी नाही आहे, त्या टुरिस्ट फार कमी आहेत, कारण याचा अर्थ ऊन खूप आहे, अतिशय कडक ऊन आहे, हॉरेबल कडक ऊन आहे खूप, त्यामुळे सावलीत फक्त बरं वाटतं आहे. आणि हे समोर आहे ते समोर आहे ते काँग्रेस एसेक्स इन, आणि मे बी काँग्रेस हॉटेल असावं, हिल्टन हॉटेल आहे, सॉरी हिल्टन हॉटेल आहे. हे पूर्ण लाल कलरचं आहे ते. आणि हे जे आहे ते आपलं मिलेनियम पार्कचं पोर्शन आहे सर्व. मला शिकागोची सुरुवात मिलेनियम पार्कपासून झाली, आणि माझी शिकागोचा एंड पण ऑलमोस्ट मिलेनियम पार्कपासूनच होतो आहे असं वाटायला लागलं आहे माझं. कारण माझ्या मोबाईलचं जसं म्हटलं तुम्हाला, मोबाईलचं टोटल बंद पडलं आता, मग त्याच्यात काही स्पेसच नाही आहे. गोप्रोमध्ये थोडीफार स्पेस आहे, ते मी युटिलाइज करण्याचा प्रयत्न करतो आहे. हे हॉटेल हिल्टन. इकडे कुठेतरी खूप चांगली सावली असेल तिकडे मी झोपायचो इन द सेन्स आराम करायचो, आणि मग पुन्हा सिटी पाहायला जायचो. हॉटेल हिल्टनच्या गाड्या किती लागल्यात बघा. भारी हॉटेल आहे, एकदम चांगलं हॉटेल आहे. आणि कदाचित या शिकागोमध्ये एखादा मोठा प्रोग्राम असण्याची शक्यता आहे. साधारण काल पण मी 2-3 डिग्निटी पाहिले होते, आणि आजही तशी कारण हा रस्ता बसला बंद केलेला आहे, म्हणजे आमच्या प्लेनफील्डची बस या रस्त्याने जाते ती बंद आहे. प्लेनफील्डची बस आता दुसऱ्या रस्त्याने जाते 2 दिवस. मी आज जेव्हा सकाळी बसमध्ये बसून वाचलं तेव्हा मला कळलं, पण त्या निमित्ताने मला ओल्ड शिकागो सिटी पाहायला मिळाली, जे मी कधी पाहिली नव्हती. आणि ही बिग बस मिशिगन ॲव्हेन्यू, आणि हे हिल्टन हॉटेल. त्यानंतर हे युनिव्हर्सिटी आहे कुठे, हां रिझवेल्ट युनिव्हर्सिटी पुढे आहे. हे कोलंबिया युनिव्हर्सिटी आहे. हो नक्की. मोकळा असला की व्हिडिओ वाया जातो, तर हे कोलंबिया युनिव्हर्सिटी असेल बहुतेक, नाही काँग्रेस हॉटेल आहे, सॉरी. मे बी तो इव्हेंट झालेला असावा, कारण हे आवरावराची तयारी आहे. आणि आमचा बस मी जसं म्हणलं तेव्हा ते 22-23 तारखेपासून रूट चेंज होता, बंद होती, दुसऱ्या रूटने जात होती.
आणि ह्याच्या पलीकडे सुद्धा असेच कार्यक्रम होत असतात. हा छोटा नाही आहे, मोठा कार्यक्रम असेल कदाचित. या अर्थी बसपर्यंत गेलेलं आहे म्हटल्यानंतर. काँग्रेस हॉटेल, कोलंबिया युनिव्हर्सिटीची बिल्डिंग आहे. आणि ही जी बस असेल ट्रान्झिट सिटी बसेस, सिटी याच्या बसेस. आता उन्हात जायचं आहे, त्यामुळे मी हा व्हिडिओ इथं स्टॉप करतो आणि बरोबर एकदा ऊन पास करतो आणि मग नंतर व्हिडिओ चालू करेल. फक्त शिकागो आर्ट इन्स्टिट्यूटला मी इथूनच बाय बाय करणार आहे, कारण गर्दी ऊन अतिशय कडक आहे. ते समोर शिकागो आर्ट गॅलरी. बाय बाय शिकागो आर्ट गॅलरी. समाधान दिल्याबद्दल. हे शिकागोचं काय त्याला म्हणतात. आणि मी आता सावलीतनं युनियन हॉटेलकडे जाणार आहे. बाय बाय शिकागो. थँक्यू. चालेल, बाय. खूप म्हणजे खूपच जास्त कडक ऊन आहे. कल्पना माझ्या बोलण्यावरनं येत असेल तुम्हाला, इतकं कडक ऊन आहे. त्यामुळे अशा सावलीतनं मी जाणार आहे आता पलीकडे युनियन स्टेशनकडे. बाय, लिटरली बाय करतो आहे. हे स्काय स्क्रॅपर सगळे आता हे परत मी पाहणार नाही आहे. आणि मी अजून पुढे गेलो असतो आणखी दाखवायला, पण उन्हामुळे मी ते टाळतो. इथूनच त्यांना बाय बाय करतो. मिलेनियम टॉवरला पण बाय, डाले पार्कला पण बाय, मिशिगन. आणि ह्या पलीकडे मिशिगन मिशिगन लेक आहे. मिशिगन लेकला पण बाय. ओके, बाय बाय बाय. मिशिगन लेक बाय बाय. आता माझी इच्छा जरी असली तरी मी शूटिंग करू शकणार नाही आहे काही. मला माहिती नाही हे पण शूट होईल की नाही. काही मोबाईलमधलं पण माझ्या स्टोरेज संपलेलं आहे. आणि हे जे गोप्रोमध्ये आहे त्याचंसुद्धा आता दिसतं आहे खरं, पण ते स्टोरेज होणार दिसणार आहे का नाही माहिती नाही मला. आणि माझं आता शूटिंग थांबणार आहे, पूर्णपणे थांबणार आहे. आणि मी जे काय फिरणार आहे ते विदाऊट शूटिंग करत फिरणार आहे. त्यामुळे साहेब बाय बाय शिकागो, बाय बाय USA. थँक्स लॉट मला आनंद दिल्याबद्दल.